राज ठाकरे मोदींना घाबरतात या भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आक्रमक झाली आहे। संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारींवर घणाघाती टीका केली आहे, तर मनसेच्या संदीप देशपांडेंनी कोश्यारींच्या वक्तव्याचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। तर राऊतांनी कोश्यारींवर केलेल्या टीकेनंतर भाजपनेही राऊतांवर हल्लाबोल केलाय। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है, जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये येऊन मुक्ताफळं उधळली होती। राज ठाकरे हे मोदींना जास्तच घाबरतात असं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं। भगतसिंह कोश्यारींच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। मनसेनं भगतसिंह कोश्यारींनी आपल्या नावापुढे भगतसिंह हे नाव लावू नये असा सल्ला दिलाय। मला तर वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। इतका दर्जाचा हा माणूस आहे, खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे। ठाकरे कुणालाही घाबरत नाहीत अशा शब्दात संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलंय। भगतसिंह कोश्यारींवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःच। बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरत आहे? काल राहुल गांधीने सांगितलंय ना, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीच्या आणि अमित शहाच्या। गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं, ते आम्हाला सांगतात भीती। हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सीज म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट, आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव। एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो। बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचा नाही। भगतसिंह कोश्यारींवर केलेल्या टीकेला भाजपनं सडेतोड उत्तर दिलंय। कोविड काळात कोश्यारींनी अनागोंदीला चाप लावल्याचा दावा भाजपनं केलाय। तुमचा लंगोट देखील जाग्यावर राहिला नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्ही काय धोतर नेसण्याचं शिकवता? अहो, जेव्हा मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कंत्राट वाटत होता आणि त्या कंत्राटदारांवर वचक ठेवण्याचं काम आणि तुमचा लंगोट फेडण्याचं काम भगतसिंह कोश्यारी यांनी मोठ्या अभिमानानं केलं आणि महाराष्ट्र लुटण्यापासून वाचला। भगतसिंह कोश्यारींबद्दल तुम्ही असे शब्द वापरता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। संजय राऊत लफंगे तुम्ही आहात। महाराष्ट्रामध्ये लफंगेगिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली, आणि तुमच्या या लफंगेगिरीमुळंच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं। भगतसिंह कोश्यारी जेव्हा बोलतात तेव्हा वाद हमखास होता। महापुरुषांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता। त्यामुळे पुढच्या काळात भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरे त्यांच्या शैलीत समाचार घेतील याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।